नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील मे महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा सिंह राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. एक महत्त्वाची सूचना, आपल्या जीवनामध्ये काही समस्या, काही अडचणी असेल, काही प्रश्न आहे ज्याचे उत्तर मिळत नाही आहे, तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन केला, संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील, ज्यानं तुमच्या जीवनातील अडचणी कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होईल. या मे महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतायत. यात 11 मे या दिवशी मंगळ ग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 14 मे या दिवशी शुक्र ग्रह मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 14 मे या दिवशी बुध ग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 15 मे या दिवशी सूर्य ग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. याचबरोबर 29 मे या दिवशी बुध ग्रह मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. मग या राशी परिवर्तनाचा सिंह राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते आपण ह्या व्हिडिओत पाहणार आहोत. प्रथम स्थान, या स्थानाचा स्वामी सूर्य हा ग्रह 15 मेला राशी परिवर्तन करून मेष राशीतनं वृषभेत येतोय. लग्नेश भाग्यात आहे, त्यामुळे विचार किंवा या महिन्याची जी सुरुवात आहे, असं म्हणायचं की आकाशातनं अचानक एखाद्या शुक्राची चांदणी आपल्याला पडताना दिसावी आणि आपण एखादी मनोकामना बोलावी आणि ती पूर्ण व्हावी, त्याला आपण मिरॅकल किंवा निसर्ग अशा गोष्टी संबोधतो. अशीच गोष्ट या महिन्याच्या सुरुवातीला एखादा विचार तुमच्या मनात आला आणि ती इच्छा तुमची पूर्ण झाली, असा अनुभव या महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाहीये. एकंदरीत काय तर भाग्याची मोठी साथ तुम्हाला सिंह राशीच्या जातकांना मे महिन्याच्या आरंभीच दाखवते. 15 तारखेनंतर ज्या वेळेला सूर्यदेव कर्मस्थानामध्ये जातील, थोडी कामाची गती वाढवायला लावते आणि ती वाढवलेली गती ही तुमच्या यशासाठी, तुमच्या प्रगतीसाठी भाग्योदयकारक ठरणार आहे. द्वितीय स्थानाला धनस्थान आणि या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा 14 तारखेला मेषेतनं वृषभेत जातोय आणि 29 तारखेला तो मिथुनेत जातोय. म्हणजेच धनेश पहिले 14 दिवस भाग्यामध्ये आहे. अगदी तुमची झोळी कमी पडेल एवढी आर्थिक स्थिती तुमची चांगली असणार आहे. उधार दिलेले घेतलेले पैसे व्यवहार या महिन्यात परिपूर्ण होणार आहे. अडलेले आर्थिक प्रश्न मोकळे होणार आहेत आणि तुम्ही जे म्हणून काही काम कराल ते तुम्हाला फलप्राप्ती स्वरूप असणार आहे. तुम्ही म्हणाल गुरुजी कसं? ज्या वेळेला धनस्थानाचा ग्रह हा भाग्यात असतो आणि भाग्यातनं ज्या वेळेला तो कर्मात जातो, आपण जे पेरतो ते उगतं, ही सर्वसाधारण गोष्ट आपल्याला माहिती आहे. मग आपल्याला ते पेरावं लागतंय आणि लगेच त्याचं फल सुद्धा पाहायला मिळत आहे आणि याचं रूपांतर लाभात होत आहे. कुठेतरी तुम्ही चांगली गुंतवणूक करून ठेवताय जी भविष्यासाठी, तुमच्यासाठी, परिवारासाठी लाभदायक असणार आहे. तृतीय स्थान, या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह 14 तारखेला वृषभेतनं मिथुन राशीमध्ये जातोय. वास्तविक हे नैसर्गिक पापग्रहांना शुभ फल देणारं स्थान आहे, परंतु या स्थानाचा स्वामी केंद्रामध्ये शुक्रदेव हे 14 तारखेपर्यंत मालव्य नावाचा राजयोग तयार करून राहतील. केलेल्या कष्टाचं चीज, एखादा सुरू केलेला व्यवसाय प्रगती देणारा, त्याचबरोबर कर्तव्य तुमचं तुम्ही बजावत आहात, परंतु ते करत असताना प्रगतीचे नवे पंख, नवे मार्ग तुम्हाला मिळत आहेत.
एका व्यवसायाचं दुसऱ्या मोठ्या व्यवसायात रूपांतर होतं आहे. या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी अत्यंत लाभपूर्ण ठरत आहे. चतुर्थ स्थान, या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह 11 तारखेच्या नंतर मीनेतनं मेषेमध्ये जातो आहे. पहिले 11 दिवस नवीन वास्तू घेणं थांबवा, वाहन घेणं थांबवा, आर्थिक व्यवहार करणं थांबवा, अन्यथा व्यवहारामध्ये मोठी फसवणूक होऊ शकते. 11 तारखेच्या नंतर कामांना गती द्या, मग वास्तू घ्या. जुनं वाहन शक्यतो घेणं टाळावं, नवीन वाहन घ्यावं. शेती जमिनीची खरेदी, काही डॉक्युमेंट्स वगैरे करायचे असेल ते 11 तारखेनंतर करा, चांगले होतील. त्याच्या आधी केलं तर तो व्यवहार अटकून राहील, फसवलं जाऊ, संकटात सापडू. पंचम स्थान, या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह हा एकादश स्थानामध्ये स्थित आहे. संततीसाठी हा महिना कालखंड उत्तम आहे. मुलांच्या शिक्षणासाठी उत्तम आहे. ज्या जातकांना SIP करायचे, शेअर मार्केटमध्ये पैसे अटकवायचे आहेत, लॉटरीचं तिकीट काढायचं आहे, त्यांच्यासाठी सुद्धा चांगले संकेत सिंह राशीच्या जातकांसाठी मे महिन्यात दाखवत आहे. लग्नाला अनेक वर्षाचा कालखंड लोटला गेलाय. संतती राहत नव्हती. चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या, चांगले डॉक्टर मिळतील. आध्यात्मिक देवतेवरती श्रद्धा ठेवा. नक्की या महिन्यामध्ये तुमचं कार्य हे परिपूर्ण होत आहे. षष्ठ स्थानाला विचार करत असताना स्वामी शनी ग्रह अष्टमात विपरीत नावाच्या राजयोगामध्ये शरीर पीडा, जुनं दुखणं, थोडंसं डोकं वर काढील, परंतु कार्याची कामाची गती, नोकरीच्या ठिकाणी स्ट्रेस असेल, परंतु वरिष्ठांनी त्याची दखल घेतल्यामुळे जीवनातील अडचणी कमी झाल्यासारख्या वाटतील. सप्तम स्थानाचा विचार करता वैवाहिक जोडीदार हा अत्यंत तुमच्या मन मिळावू, त्याचबरोबर समर्पण भावनेनं राहणारा एकनिष्ठ अशा पतीची पत्नीची प्राप्त होण्याचा योग आहे. शनी महाराज हे विपरीत राजयोगात आहे. याच बरोबर यशाच्या दृष्टीनं ज्या म्हणून काही आपण गोष्टी करू त्या यशस्वी होतील. अष्टमाच्या दृष्टीनं विचार केला असता या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह हा लाभात आहे. त्यामुळे शेती जमिनीत काही कोर्टाचे विषय आपले जर पेंडिंग असेल त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. आर्थिक स्थिती तुमची बलवत्तर होईल आणि तुम्ही पुढे मार्गक्रमण कराल. भाग्यस्थानामध्ये मेष राशी आहे. मंगळ ग्रह हा 11 तारखेच्या नंतर भाग्यात येतो आहे आणि ही अत्यंत शुभ गोष्ट. गुरुकृपेची खऱ्या अर्थानं कृपा, नवीन मार्ग, परदेशामध्ये जाण्याचे, स्थित होण्याचे, परगावात परराज्यात स्वतःचं विश्व निर्माण करण्याचा योग या मे महिन्यात आलेला आहे. दशमस्थानाचा विचार करत असता शुक्र या स्थानाचा मालक ग्रह 14 तारखेपर्यंत मालव्य नावाच्या राजयोगामध्ये सक्रिय. मोठं पद, मोठी प्रतिष्ठा, एखाद्या संस्थेचं अध्यक्षपद, राजकीय क्षेत्रामध्ये मंत्रीपदापर्यंत जाण्याचा योग, वाटचाल, आमदारकी म्हणून तुमचं सिलेक्शन होणं, तुम्हाला घेतलं जाणं विधान परिषदेवरती, याही काही गोष्टी ठरू शकतात, घडू शकतात. व्यापारामध्ये मोठी अपॉर्च्युनिटी, मोठा फायदा निर्माण होण्याचा योग सिंह राशीच्या लोकांना. एकादशाला लाभस्थान म्हणतात. महिन्याच्या शेवटच्या दिवसाला म्हणजेच आदल्या 29 तारखेला स्वतः लाभेश लाभात येत असल्या कारणानं भाग्यातनं कर्मात, कर्मातनं लाभात. पहिले 14 दिवस भाग्यात, नंतर पुढे तुमच्या दशमामध्ये तो 14 दिवस आणि पुढे तो येतो आहे लाभामध्ये. मग लाभेश हा भाग्य घडवणार आहे, भाग्या कर्माची गती देणार आहे. लाभेशाच्या या प्रवासामुळे आर्थिक स्थिती सुधारते आहे, कामाला गती मिळते, अडकलेले कामं पूर्ण होत आहे, संकटातनं बाहेर पडतोय. व्ययश या महिन्यामध्ये कुठलाही व्यर्थ खर्च नाही आहे. सिंह राशीच्या जातकांसाठी शुभ अंक 2 आहे, शुभ रंग पिवळा आहे. कुठल्या दिवशी चांगले कामं कराल? 21 तारीख, 22 तारीख, 23 तारीख आणि 24 तारीख आहे. अशुभ दिवस 8 तारीख, 9 तारीख, 10 तारीख आणि 11 तारीख आहे. आपल्याला मंत्र देतो, मंत्राचं पठन करा, जीवनातील संकट कमी होतील. ओम नर्मदायै नमः. लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.